नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय सामाजिक विज्ञान इयत्ता 9वी प्रकरण क्रमांक 4 भारताच्या राष्ट्रीय चळवळी भाग 1 प्रस्तावना। भारतामध्ये वास्तव्यादरम्यान ब्रिटिशांनी भारताची राजकीय परिस्थिती बघितली, त्याच्याशी ते परिचित झाले। भारताची जी काही राजकीय खटपट होती आणि अंतर्गत कमजोरी होती त्याचा लाभ इंग्रजांनी उठवला आणि ईस्ट इंडिया कंपनीने 1757 मध्ये बंगालमध्ये पाय पसरवले। 1857च्या संग्रामापर्यंत जवळजवळ 100 वर्षाच्या काळामध्ये भारतावर स्वतःचं आधिपत्य त्यांनी निर्माण केलं। इंग्रजांनी स्वतःचं आधिपत्य टिकून ठेवण्यासाठी मजबूत वहिवटी रचनेचा विकास केला। इंग्रजांनी स्थापलेल्या या रचनेद्वारे देशात समान कायदा, समान वहिवट, ब्रिटिश प्रणालीनुसार न्यायतंत्र अंमलात आले। असे असूनही भारतात राहणाऱ्या इंग्रजांनी इंग्लंडला अधिक फायदा करून दिला आणि तसा कायदा वहिवट याची त्यांनी स्थापना केली। इंग्रजांनी भारताच्या बळावर इंग्लंडला समृद्ध बनवून भारताचं सर्वात अधिक आर्थिक शोषण केलं। 1857चा संग्राम। भारतामध्ये 1857चा संग्राम होण्यासाठी राजकीय असंतोष, आर्थिक शोषण, काही सामाजिक आणि धार्मिक कारण जबाबदार होती, तसंच लष्करी कारण आणि त्यातल्या त्यात तात्कालिक कारण म्हणजे एनफिल्ड रायफलला लष्करात दाखल करण्याची नीती। या संग्रामाचा प्रथम शहीद मंगल पांडे होता। या संग्रामामध्ये नानासाहेब पेशवा, तात्या टोपे, राजकुंवर सिंह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बहादूर शाह जफर यासारखे क्रांतिकारी सामील झालेले होते। 1857च्या संग्रामाचे अनेक परिणाम निर्माण झाले। त्यामुळे भारतात कंपनी शासनाचा अंत, ब्रिटिश ताज याच्या शासनाची सुरुवात झाली। वहिवटी आणि लष्करी, सामाजिक, धार्मिक नीतीमध्ये बदल यांचा समावेश होऊ लागला। 1857चा संग्राम निष्फळ जाण्यामागे निर्धारित वेळेपेक्षा लवकर सुरुवात, केंद्रीय नेतागिरीची कमतरता, अपूर्ण आणि जुनी शस्त्र, क्रांतिकारकांमध्ये राष्ट्रीय भावनापेक्षा स्वतःच्या भावनेला दिलेलं प्राधान्य, योग्य आणि संघटित नेतृत्वाचा अभाव अशी कारणं जबाबदार होती। बहिष्कार आणि स्वदेशी चळवळ। भारताच्या राष्ट्रीय चळवळीत एक महत्त्वाची घटना ही होती की बंगभंग आंदोलन, यासोबत बहिष्कार आणि स्वदेशी चळवळी तसंच इंग्रजांच्या कूटनीतीच्या परिणामस्वरूप फोडा आणि राज्य करा या नीतीमुळे बहिष्कार आणि स्वदेशी चळवळींना वेग मिळाला। त्या काळामध्ये बंगाल हा मोठा प्रांत होता। आजच्या बंगाल, बिहार, ओडिसाचा त्यात समावेश होतो। भारताच्या दुसऱ्या प्रदेशांपेक्षा बंगाल हे त्या राष्ट्रीय चेतनेचं केंद्रबिंदू होतं आणि त्या काळात होणाऱ्या सगळ्या राष्ट्रीय चळवळींना बंगालमधूनच वेग आणि विचार मिळत होता। 1857च्या संग्रामात हिंदू मुस्लिम मिळून इंग्रजांसोबत लढले होते, पण इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या कूटनीतीद्वारे जातीवादाला उत्तेजन मिळाली आणि फूट पाडण्यात आली। त्यावेळीचा जो व्हाईसराय होता लॉर्ड कर्झन, याद्वारे विशाल बंगाल प्रांताच्या वहिवटी कार्यक्षमता आणण्यासाठी त्याने पूर्व आणि पश्चिम बंगाल असे 2 भाग पाडले। बंगालच्या विभाजनाचा उग्र विरोध झाला आणि 16 ऑक्टोबर 1905 ला बंगाल प्रांताच्या विभाजनाचा अंमल सुरू झाला। तो दिवस संपूर्ण बंगालमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला गेला। त्या दिवशी विदेशी मालाचा बहिष्कार, स्वदेशी मालाला उत्तेजन देण्याच्या घोषणा करण्यात आल्या आणि फक्त बंगाली प्रजाच नाही तर भारतातले इतर लोकही मानू लागले की हिंदमध्ये राष्ट्रवादाची ज्वाला आता जोरशोरने सुरू झालेली आहे, त्याला थांबवण्यासाठी हे विभाजन केलं जातंय। त्या दिवशी संपूर्ण बंगालमध्ये हिंदू आणि मुस्लिमांनी एक दुसऱ्याच्या हातावर राखी बांधली आणि आपल्या संघटन शक्तीचं दर्शन घडवलं। या आंदोलनाची 3 महत्त्वाची लक्षणं होती: 1 स्वदेशीचा स्वीकार, 2 परदेशी मालाचा बहिष्कार आणि 3 राष्ट्रीय शिक्षण। स्वदेशी आंदोलनामुळे भारताला खूप लाभ झाला। विदेशी मालाचा बहिष्कार झाल्याने इंग्लंडच्या व्यापाराला खूप मोठं नुकसान झालं। मँचेस्टरहून जे कापड यायचं ते बंद झालं। इंग्लंडमधून साखर, बूट, सिगरेट, तंबाखू आयात करण्यात येत होती ती घटली। भारतामध्ये तयार होणाऱ्या कापडाची विक्री वाढली आणि स्वदेशी माल बनवण्याचे कारखाने सुरू झाले। बंगालशिवाय हिंदच्या अन्य प्रदेशात म्हणजे पंजाब, यूपी, मध्य प्रदेश, मुंबई, मद्रास यामध्ये सुद्धा लढतीचे पडसाद उठले। गुजरातमध्ये स्वदेशीच्या लढाईचा पडसाद पडला।
याचा पडसाद हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पडला आणि पार्लमेंटने पुन्हा विचार करून 6 वर्षांनी म्हणजे 1911 मध्ये बंगालचं विभाजन रद्द केलं. हिंदवासियांचा हा एक अप्रतिम विजय होता. संघटन शक्तीचा विजय होता तो. इंग्रज शासन विरुद्ध जागृत झालेल्या नवीन चेतनेचा हा एक नोंदपात्र विजय आपल्याला म्हणता येईल. मुस्लिम लीग 1906. इंग्रजांनी भागपाडा आणि राज्यकर स्वीकारून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वैमनस्य निर्माण केलं. त्यावेळचा व्हाईसराय मिंटो आणि भारतीय वजीर मोर्ले यांनी मिळून हिंदच्या राष्ट्रवादाला चिरडून टाकण्याची योजना केली. राष्ट्रीय चळवळीची शक्ती वाढली त्यावेळी इंग्रजांनी वरिष्ठ वर्गांच्या मुस्लिमांची तरफदारी करायला सुरुवात केली. त्यांना स्वतंत्र मताधिकार मागण्यासाठी त्यांनी मुस्लिम लीगची रचना करायला लावली आणि परिणामी मुस्लिम लीगची रचना झाली 1906 मध्ये. या संस्थेच्या स्थापनेत मुस्लिमांचा धार्मिक प्रमुख सुद्धा होता आगा खान. ढाकाचा नवाब सलीम उल्ला खां, त्याचप्रकारे व्हाईसराय मिंटो या खासगी मंत्री डनलोप स्मिथने त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावली. मुस्लिम काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहू नये यासाठी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दिवसामध्येच मुस्लिम लीगचं वार्षिक अधिवेशन घेण्यात यायचं. अशा प्रकारे वेगळ्या प्रतिनिधित्वाची मागणी ही मुस्लिमांची नाही तर इंग्रजांची होती. त्यामुळे मिंटोला कित्येक लेखक मुस्लिम जातीवादीचा पिता असं सुद्धा म्हणतात. एक इतिहासकार असं लिहितो की पाकिस्तानचा खरा जो निर्माता आहे तो मोहम्मद अली जिना किंवा रहीमतुल्ला नाही तर तो लॉर्ड मिंटो आहे. तेव्हापासूनच हिंदू मुस्लिम संघर्ष वाढला आणि शेवटी त्याचं रूपांतर भारत पाकिस्तान विभाजनामध्ये झालं. उग्र क्रांतिकारी चळवळीचा उद्भव आणि त्याचा विकास. भारतामध्ये क्रांतिकारी प्रवृत्तीची सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. त्यानंतर दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, वीर सावरकर, बारिंद्र कुमार घोष, खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, वीर भगतसिंग, शिवराम राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त आणि रोशन सिंह यासारख्या क्रांतिवीरांनी जी राष्ट्रवादाची ज्योत होती ती जळती ठेवली. उग्र क्रांतिकारी चळवळीत उद्भवलेल्या आणि देश विदेशात पसरलेल्या त्यांच्या पूर्वभूमिकेत बंगालचं विभाजन रद्द करण्यासाठी जे आंदोलन झालं त्यामध्ये सुरतच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये पडलेले 2 गट जहाल आणि मवाळ. त्याच प्रकारे काँग्रेसचे फक्त ठराव, विनंती आणि अर्जव करण्याचा पद्धतीचा प्रबळ विरोध करणं यासारखी कारणं होती. लाल बाल पाल या त्रिकुटांनी जहालवादी नीती स्वीकारली. हिंदचा युवा कार्यकर्त्यांच्या मध्ये नवीन चैतन्य निर्माण केलं आणि हिंद राष्ट्रीय काँग्रेसच्या बुडबुडीत नीतीला एक जबरदस्त बळण मिळालं. ज्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उग्र भाषेमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा मंत्र लोकांना दिला. भारताच्या नवयुवकांच्या एका वर्गाने विदेशी शासनाच्या गुलामीतून स्वातंत्र्य भारताला मिळवण्याचा प्रयास सुरू केला. उग्र क्रांतिकारी लढतीत क्रांतिकारी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसतमुखाने बलिदान करायला ते तयार होते. दुसऱ्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी प्राण घ्यायला आणि द्यायला सुद्धा तयार होते. भारतामध्ये महाराष्ट्र, पंजाब, बंगाल, बिहार, ओरिसा, गुजरात, राजस्थान, यूपी आणि मध्य भारतात क्रांतिकारी प्रवृत्तीचा प्रसार झाला. ज्यात मित्रमेळा सोसायटी, अभिनव भारत समाज, अनुशीलन समिती, अंजुमने मुहिल्लाने वतन, इंडियन पॅट्रियट्स असोसिएशन यांचा समावेश होतो. पहिल्या टप्प्यात संध्या, युगांतर, नवशक्ती, वंदे मातरम, केसरी, मराठा यासारख्या वर्तमानपत्रांना नियतकालिकांनी सतत बळ दिलं. अलीपूर हत्याकांडात 34 क्रांतिकारकांवर खटले दाखल झाले. हावडा हत्याकांड, ढाका हत्याकांड या ठिकाणी अनेक क्रांतिकारकांना अटक झाली. दिल्लीमध्ये व्हाईसराय हॉर्डिजवर बॉम्ब टाकून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला 13 नोव्हेंबर 1909 त्याच नंतर अहमदाबादमधील रायपूर दरवाजाबाहेर व्हाईसराय मिंटोवर सुद्धा बॉम्ब टाकण्याची घटना घडली. दुसऱ्या टप्प्यामध्ये काकोरी लूट केस, लाहोर हत्याकांड आणि केंद्रीय सभेत दिल्ली या ठिकाणी बॉम्ब टाकण्याच्या घटना घडल्या. गुजरातमध्ये उग्र क्रांतिकारी चळवळ. गुजरातमध्ये अरविंद कुमार घोष यांनी ही चळवळ चालू केली, पण ते पडद्यामागचे होते. त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे नेहमी पुढे असत. बारिंद्र कुमार गुजरातमध्ये आले आणि त्यांनी दक्षिण भाग पालथा घातला. त्या ठिकाणी त्यांना छोटूबाई आणि अंबुभाई पुराणी यासारखे साथीदार मिळाले. नर्मदा काठी साकरिया स्वामी मिळाले.
हे स्वामी 1857 मध्ये झाशीच्या राणीसोबत लढले होते. बारेंद्र कुमार यांनी वडोदरा, चरोतरचा प्रदेश, अहमदाबाद, म्हैसाणा या ठिकाणी मध्यम वर्गाच्या युवकांना क्रांतीचा रंग लावला. अहमदाबादमध्ये रायपूर दरवाजाबाहेर व्हाईसराय मिंटोच्या बग्गीवर बॉम्ब टाकण्याची क्रांतिकारी घटना घडली. अरविंद घोष यांनी भवानी मंदिर नावाच्या पुस्तकात क्रांतीची योजना लिहिली आणि ज्याचं गुजराती भाषांतर केलं दक्षिणा या नावाने. याशिवाय क्रांतीच्या योजनेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी देशी वनस्पतीची औषधं, अंघोळीचा साबण तयार करण्याची पद्धत, कसरत, गुलाबाची गोष्ट, कायद्याचा संग्रह अशी शीर्षक असलेली पुस्तकं लिहिली. त्यामुळे इंग्रजांना काही कळत नव्हतं, पण या पुस्तकात बॉम्ब तयार करण्याच्या पद्धती होत्या. चांदोद कर्नाळीजवळ गंगानाथ विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यात गुप्तपणे क्रांतिकारी प्रवृत्ती चालायच्या. गुजरातचे पुष्कळ युवक या क्रांतिकारी प्रवृत्तीमध्ये जोडले गेले. सरकारने त्यांच्यावर कठोर पावलं उचलली, पण तरी सुद्धा ही लढत थांबली नाही. शेवटी गनिमी नीतीने शासन चालणार नाही असं सरकारला सुद्धा वाटू लागलं. विदेशामध्ये क्रांतिकारी चळवळ. भारताला इंग्रजांच्या शासनामधून मुक्ती देण्यासाठी आणि विदेशात क्रांतिकारी चळवळ सुरू करण्यात आली. भारतामध्ये उग्र क्रांतिकारी प्रवृत्तींचा भारताबाहेर थेट इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर, अफगाणिस्तान या ठिकाणी सुद्धा प्रसार झाला. ज्यामध्ये मग श्यामजी कृष्ण वर्मा, मदनलाल धिंगरा, वीर सावरकर, लाला हरदयाळ, उधमसिंह, राजा महेंद्र प्रताप, मॅडम भिकाईजी कामा, सरदार सिंह, राणा मौलाना अब्दुल्ला, मौलाना बशीर, चंपकरमण पिल्लाई, डॉक्टर मथुरसिंह खुदाबख्श यासारखे क्रांतिकारक सक्रियपणे भाग घेत होते. तुर्तास एवढं भाग 2 मध्ये आपण विदेशात चालणाऱ्या क्रांतिकारी प्रवृत्ती अभ्यासणार आहोत. धन्यवाद.